नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या काळात यशाची व्याख्या फक्त चांगल्या करिअरपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. लोकांना वाटते की त्यांच्याकडे पुरेसे धन असले पाहिजे, भविष्य सुरक्षित असले पाहिजे, आयुष्यात स्थिरता निर्माण झाली पाहिजे. पण नेहमी आपण हे विसरतो की पैसे कमवणे जितके आवश्यक आहे तितकेच ते सांभाळणे आणि वाढवणे देखील आवश्यक आहे. हेच कारण आहे की शतकापूर्वी महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार आचार्य चाणक्य जीवन आणि आर्थिक व्यवस्थापनाबाबत काही महत्त्वाच्या नीती सांगितल्या आहेत. भविष्याची सर्वात मोठी सुरक्षा म्हणजे बचत. चाणक्याच्या मते तुमच्या कमाईतील सर्वात मोठा हिस्सा नेहमी वाचून ठेवला पाहिजे. ही फक्त एक सवय नाही तर सुरक्षा कवच आहे. जीवनात कठीण काळ कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. अशा वेळी केलेली बचत उपयोगी ठरते. आजच्या काळात तुम्ही त्याला आपत्कालीन बचत समजू शकता. तुमचे उत्पन्न कमी असो किंवा जास्त, प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे वाचवणे ही आर्थिक स्थैर्याचा पाया आहे. वायफळ खर्चापासून दूर राहण्यात शहाणपण. चाणक्य स्पष्टपणे सांगतात, विचार न करता खर्च करणारा व्यक्ती कधीही धनवान होऊ शकत नाही. दिखावा, ट्रेंड्स किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च दीर्घकाळ तुमचे नुकसान करू शकतो. आजच्या काळातील जीवनशैलीची ही शिकवण लागू होते. ऑनलाईन शॉपिंग, डिस्काउंट ऑफर, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आपण नेहमी गरजा आणि हौस यांच्यातील फरक विसरतो. समजूतदारपणा हा आहे की खर्च करण्याआधी स्वतःला विचारा की खरंच या खर्चाची आवश्यकता आहे का? पैशाचा सन्मान करायला शिका. पैसा फक्त कमवण्याची गोष्ट नाही तर तो सांभाळणे देखील एक कला आहे. चाणक्यांच्या मते जो व्यक्ती धनसंपत्तीचा सन्मान करतो तो दीर्घकाळापर्यंत पैसा टिकवू शकतो. याचा अर्थ आहे की बजेट तयार करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि अनावश्यक गोष्टींच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक नुकसानाचे कारण ठरू शकते. बुद्धिमत्तेचे अनेक स्रोत निर्माण करा. चाणक्याचा असा विश्वास होता की एका स्रोतावर अवलंबून राहणे धोकादायक आहे. जर तो स्रोत काही कारणास्तव बंद झाला तर संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडून पडू शकते. आजच्या काळात ही गोष्ट आणखीनच अहम आहे. अर्धवेळ कामात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे कौशल्य वाढवू शकता. उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग निर्माण करू शकता. उत्पन्नाचे अनेक स्रोत तुम्हाला केवळ सुरक्षितच नाही तर तुमची जलद वाढ होण्यासही मदत करतात. ज्ञान ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. चाणक्यांच्या मते ज्ञान ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. पैसा कधी संपत नाही पण ज्ञान तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देते. नवीन कौशल्य शिकणे, स्वतःला अद्ययावत ठेवणे आणि बदलत्या काळासोबत स्वतः वाटचाल करणे या सर्व गोष्टी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतात.